या मोर्चाची कल्पना आपण आधीच दिली होती, मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आली होती। मात्र आता या मोर्चामध्ये सहभागी झालेला मराठी माणूस बघून या मोर्चाला परवानगी देण्यात आल्याचं अभिजित पानसे यांनी म्हटलेलं आहे। आणि मीरा रोड स्थानकाच्या दिशेने पुन्हा एकदा हा मोर्चा निघालाय। मात्र मीरा रोड स्थानकाच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। ज्या मीरा रोडमध्ये ही घटना घडली, ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला होता, तिथेच आम्ही प्रतिमोर्चा काढणार, यावर मनसे आणि मराठी एकीकरण समिती हे आग्रही होती आणि त्या दिशेने आता हा मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा निघू नये यासाठी पोलिसांकडून धरपकड जी आहे ती करण्यात आलेली होती, कारण साहजिकच या भागामध्ये जमावबंदीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त, मात्र तरी सुद्धा आपण हा मोर्चा काढणारच यावर मनसे ही ठाम। त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी। मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता अभिजित पानसे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। मीरा रोड स्थानकामध्ये हा मोर्चा आम्ही नेणारच अशी आग्रही भूमिका, आक्रमक भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून या मोर्चाचं आवाहन करण्यात आलेलं होतं। मनसेचे अभिजित पानसे आता या मोर्चामध्ये सहभागी झाले, त्यांच्या नेतृत्वामध्ये आता हा मोर्चा पुढे निघालेला आहे। सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचबरोबर पोलिसांनी या मोर्चेकरांशी संवादही साधला होता। मराठी माणसालाच मोर्चा काढण्यापासून का रोखलं जात आहे असा संतप्त सवाल ज्यावेळेला धरपकड करत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्या आंदोलनकर्त्यांनी केलेला होता। दोन दृश्य आपण पाहताय, कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2। किती मोठ्या संख्येने मराठी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेत त्याची एकीकडे दृश्य, तर दुसरीकडे हा मोर्चा हळूहळू आता मीरा रोड स्थानकाच्या दिशेने सरकू लागलेला आहे। तीही दृश्य आपण पाहताय। हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही असं सांगण्यात आलं। या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल। मीरा रोडमध्ये मनसेचा हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे, मात्र या मोर्चामध्ये मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठी माणूस यांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय।